अशा प्रकारे आपण एकदम उंच टप्प्यावर आलेलो आहे। उंच टप्प्यावर पण जागोजागी विसावा बांधलेला आहे। प्रवासी दमले की ते विसावा करून श्वास घेऊन पुन्हा पायऱ्या चढायला सुरुवात करू शकतात। आता बघा हे खिंडीसारखा भाग दिसत आहे। दोन्ही मोठे मोठे दगड जवळ आलेले आहेत आणि ते दगडांच्या मधनं आपल्याला जायचं आहे। गुफेसारखं दिसणारा हा भाग आहे बघा, पूर्ण डोंगराळ भाग आहे, मोठे मोठे दगड आहेत। बहुतेक हे असा माझा अंदाज आहे की हे दगड करून हे पायऱ्या तयार केलेल्या आहेत आणि अखंड दगडाच्या पासून ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत। थोडा श्वास चढत आहे पण काय हरकत नाही, देवाचा आशीर्वाद आणि देव आपल्याबरोबर असतो, त्यामुळं कुठलीच अडचण निर्माण होणार नाही। सुखाने समृद्धीने भरभराटीने आनंदाने देवाच्या आनंदाच्या आशीर्वादाने आपण या पायऱ्याचं पुढे जाणार। जय श्रीराम। आता इथे पायऱ्या संपलेल्या दिसतील तुम्हाला। आता पुन्हा सपाटी संपून पायऱ्या लागलेल्या आहेत। आता हे बघा असा भुयारी मार्ग, हा मोठा एक डोंगर आहे आणि मोठा अखंड दगड आहे आणि दगडाच्या खालनं हा मार्ग बनवलेला आहे। भुयारासारखा मार्ग आहे तो पण आपण देवाच्या आशीर्वादाने पार केलेला आहे। आणि इथं आता पूर्ण वरती चढाव लागलेला आहे आणि आपण चढत आहोत। भाविक मंडळी देखील चढत आहेत। आता मला वाटतं की थोड्याशा टप्प्यावरच तुम्ही पाहाल की आपला भगवा झेंडा, हनुमानजींचा झेंडा, कलश, अंजनी मातेच्या डोंगराचा कळस आपल्याला दिसत आहे। म्हणजे आपण अगदी अंजनी मातेच्या जवळ आलेलो आहोत दर्शनासाठी। थोड्याच वेळात 2 मिनिटांमध्ये आपण ह्या पायऱ्या संपून अंजनी मातेच्या दर्शनाला पोचणार आहोत। 2 मिनिटांनी ब्रेक घेतो आणि पोचल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा भेट देतो। जय श्रीराम, जय बजरंगबली की जय।